चल. ह्यो काय हट्ट आहे हो तुमचा? काय महत्वाचं एवढं बोलायचंय? बोला. कारभारने मला फक्त तुला एकच विचारायचं, तू जे काही करायलीस ते समजा चुकीचं आहे हे तुला मनामधनं पक्क माहित असताना बी तू श्रावणी संकट असं इतकं वाईट का वागायलीस? हा, सानिकाच्या चुकीची शिक्षा तू श्रावणीला का द्यायलीस? कारभारने जरा मागची दिस आठव. हा, ती श्रावणी तुझ्यावर किती प्रेम करायची, स्वतःच्या आईपेक्षा जास्त जीव ती तुला लावायची. काकू, हे लोणचं नाही, तुमचं प्रेम आहे. श्रावणीच्या आईचं पत्र आपण जेव्हा तिच्या हातात दिलं होतं तेव्हा ते वाचून जगातलं सगळं दुःख विसरून तुझ्या कुशीत शिरली होती ग. तेव्हा तूच तिला साथ दिलीस ना, मायेनं जवळ घेतलं, तिचं डोळं पुसलंस. आज ती माया कुठे गेली ग? तुम्हाला काय वाटतंय? हा, मला हे कळत नाही. मी काय सानिकाला पाठीशी घालतोय? मान्यच करतोय की सानी चुकली आपली. ती इंद्रणीच्या नादाला लागली आणि मोठं पाप करून आली. शुभूचं लगीन जर स्वीटी बरोबर झालं असतं ना तर आतापर्यंत आपली सानिका संसार थाटून बसली असती. मध्ये श्रावणी त्या शुभू बरोबर लगीन करून आली आणि माझी सानिका घरात बसून राहिली. अहो, समाज माझ्या पोरीला नावं ठेवतोय आणि किती बी प्रयत्न केला ना, श्रावणीनं माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. हा राग माझ्या मनातनं जात नाही आणि तो मी घालवणार बी नाही. तुमचं किती बी बरोबर असलं ना तरी एका आईची माया दुःख नाही कळणार तुम्हाला, कधीच नाही. कारभारने मी काय म्हणालो जरा विचार कर. ती श्रावणी बास, आता मला तुमचं काही बी ऐकायचं नाही. जोवर माझ्या सानीचं आयुष्य मार्गी लागत नाही ना तोवर माझ्या मनाला शांती नाही मिळणार. मी देवाकडे रोज एकच प्रार्थना करतोय, माझ्या सानीचं आयुष्य लवकर मार्गी लागू दे.